आता आणखी एक धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल जत्रेकरी. काय हो काय करून ठेवले येऊ दे वर येऊ दे. बॉडी हाबकली जणू. हा जरा काळजी घ्यावी की नाही माणसानं. जेवण वाढू का? भाकर आणि कालवण केलंय वांग्याचं. हा ना धुमशान लगा. हा ना धुमशान लगा. आज आमच्या भाषेच्या नरड्यावर पाय द्यायचं ठरवलंय काय? आता देशी हटण्याशी बायको साकारायची म्हणजे तेवढं सगळं जमायला पाहिजे का नाही? संध्याकाळी जमाव तू सगळं बरोबर. हा? वाण बंद करून पाय. तुम्हाला माझं कौतिकच नाही. ऐका बरं ऐका आता चाफ्याचं झाड बघ बया. आई तेव्हा मामाजीच तुमच्या घर बघा गुलाबी रागाच. आई बया आई काय झालंय तुम्हाला? काय नाही बया तापा फुललाय जणू. लई वर्षाने आले ना तर ये बघ चाफा बघ कसा टरारून आलाय बघ कसा. बया बघ तिकडे चल. हा मी आलो वाटते. या चल तू. नाही नाही काय आई घराला टाळे. टाळ? हा टाळ कसं? टाळ कसं काय घराला? अगं त्यानं फोन करून सांगितलं ना आपण येतो म्हणून. झालं का आई? आपण येतो म्हणून सांगितलं? आई फक्त आम्ही दोघी येतोय असं सांगायला हवं होतं का? तुम्ही येताय कळलं ना म्हणून मामांची टाळ लावून निघून गेली. गप्ती का कावळे? कावळे म्हणाल्या मी काय अशी कुणी बघितलं तर काय म्हणते? मोडून टाकीन मान कावळ्याची. आई कुठं आलोय? काय दिवस आहे हा? मी एक पटकन ऐका मी कोणाला तरी विचारते. मी इथं जोर लागू दे की व्हायच. भाऊ भाऊ येऊ का जरा घर? या की या. काय कोणाचं नाही ना काय असं? नाही नाही म्हणजे ओळखलं नाही मी. थांबा बसा खुर्ची देते बस. ते बसाय पाणी बिनी देतेस नाही म्हातारे बाहेर. ते का बसू का? मला खुर्चीवर नाही. या बसा की. बापाची नाही ना खुर्ची. नाही हरकत नाही बसा बसा. आई फक्त जरा निवांत बसा. घरचा सोपा नाही. पाणी दे पाणी देते. लागलं घ्या भाऊ. ते मी काय म्हणते मामांजी कुठे गेले आमचे? कोण मामांजी? मामांजी त्यांना काय कळणार आहे? चार चौकात मामांजी म्हणजे ते नरड्यातून शब्द येऊ दे भाये. चार चौघात तमाशा करू. घर आहे का आपलं? गप जरा. मामांजी म्हणजे काय तर कस बस आई बस. असं असं करून चालतंय हे तर नाही का पार चांदी झाली आहे ती. ती पांढरे केसाचं म्हातारा मामांजी फोनवर असते जर कधी. मामांजी अहो ती गेलं पळून. पळून गे गावाच गेलं गाव सोडून. ती पळून गेले म्हणजे? काल बोललं ना आम्ही घरी घरी आहे म्हणून. आमचं फोनवर बोलणं झालं मामांजीशी. त्यांना म्हणलं का बा आम्ही येतोय म्हणून. त्यांना माहिती आम्ही येणार आहे ते. असे पळून कसे जातील? हाय का आता आता काय फोनवर काय सगळे खरं बोलतात होय माणसं. म्हणजे ते म्हातारो इकडं त्यांच्या दारात बसून बाईला फोनवर सांगायचं काय की मी उसाच्या शेतात आहे म्हणून नंतर बोलू. फोनवर ठेवू फोन. दारात बसून सांगायचे ठेवू फोन म्हणजे हो ठेवू फोन. ठेवू फोन म्हणजे ते मला खोटं म्हणायचं मी शेतात आहे म्हणून. कसलं बोंबलाचं शेत उडावलं. इकलं सगळं इकलं म्हाताऱ्यानं. सगळं घालवलंय. कधी इकलं कसं? आता डोक्यावर एवढी उदारी झाल्यावर म्हातारे ऐकणार नाही तर काय करणार सांगा? तुम्हाला सांगते इथं दाराच्या बाहेर उदारी गोळा करायला रोज माणसांची ही गर्दी. मग फुकलं शेत
तुमची किती उदारी बाकी आहे काय पण काय विचारता तुम्ही बायको आहे त्यांची हा? मग हे कितवी कितवी म्हणजे काय जिभेला काय हाड आहे का तुमच्या कितवी म्हणजे पहिली आणि शेवटची मीच आहे एकटीच आहे बया दाताड कायला गाडी ती नाही त्यांच्या दारात येणारी प्रत्येक बाई तसंच सांगते काय आई आई रडू नका, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कुठं असता सोफ्यावर नाही मुंबईत असतो आम्ही शिवडीला राहतो तिघी म्हणजे ही मुंबईवाली बायको आहे होय? म्हणजे तरी म्हातारं म्हणायचं जाऊ एक मंडळी असते आमची मुंबईला म्हणून एक मंडळी ती मीच आहे एकटीच आहे एकरी आखरी मीच आहे ती आम्हाला काय कळत नाही तुम्ही काय सांगता काय टोटल नाही लागत कळत नाही म्हणजे विषयी म्हणजे कसं आहे तुमचं घरगुती आहे आम्हाला काय बाबा तसं चुगल्या करायची सवय नाही तसली अजिबात नाही आम्ही कधी कुणाकडे कधी कसली चुगली केलेली नाही आपण आता तू विचारताय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर वाटतंय वाईज फसल्यागत म्हणून सांगतो असं नका बोलू एक नंबरचं लफडेबाज म्हातार बाद एकदम दादा जरा विस्कटून सांगा ना गोष्ट सांगाय बसल्यात ते विस्कटून सांगाय तुम्ही नका ते काय म्हणतील ती माणसं आवाज नका वागवा तुला पण अक्कल नाही कशाला बोलतीस दोन काय झालं तुम्ही सांगा ना काय झालं काय झालं एक दिवस ऐकणार रातचा असंच आम्ही दोघं झोपलो होतो बस ते कुठे सांगताय ते कसं सांगेन त्याच्या पुढचं सांगतोय काय झालं एक दिवस रातचं दोघं आम्ही असं झोपलो होतो काहीतरी खडबड खडबड आवाज आला म्हणून खिडकीच्या फटीतनं बाहेर बघितलं म्हातार काय ह्यांचा नवरा एका बाईला घेऊन लपत छपत घरात घुसत होता आई जरा मी काय म्हणते काय म्हणताय लपून छपून म्हणजे माझं बी तोंड असं झालं होतं मामा दोघांनी कळण काय चाललंय म्हणलं मुंबईची बायको आली असेल आता एवढ्या वर्षानं आली म्हणून म्हातारा रंगात आलंय उड्या हानीत चाललंय तुम्ही नका सारखं मुंबईची बायको मी नव्हती ती आई नव्हते त्या आई थांबा ना पुढे सांगा ते झालं मला वाटलं ती जाऊ द्या पुन्हा काय झालं पुन्हा एक दिवस आम्ही असंच दोघं रातचं झोपलो होतो पुन्हा काय ते खाडबोड खाडबोड आवाज आला म्हणून खिडकीच्या फटीतनं वाकून बघितलं काय लगा ती बाय दुसरी होती ऐकून घ्या पुढं पुढं बाई सांगतो दिसाय सुंदर तुझ्या आईला म्हातारा देवानंद सारखं पडतंय तिच्या माग ती बी तिच्या आईला झाडा झोडपात नाही तिच्या आईला गोल गिरक्या घालीत घालीत फिरतीया म्हाताऱ्याचं गुडघं गेले ती पाक तरी उचलून येते तिच्या आईला उचलून उड्या हानीत हानीत चाललंय तुम्हाला सांगतो दोघांचा काय रोमॅन्स चालला होता गेली का दोघं गंजीच्या माग हे त्याच्या आईला हसते ती काय खेदळते ती काय दोघ जणी गंजी उड्या काय हाणते ती मलाच लाजल्यागत झालं हो तुम्हाला सांगते तसला रोमॅन्स आम्ही दोघांनी पण कधी केलं नाही असलं म्हातारा माणूस गंजी उड्या हाणते ती तो ही त्याच्या आईला मला बघावलंच नाही मी दारच बंद करून टाकलं लगेच बंदच केलं मग काय झालं काय नाही आम्ही दार बंद केलं झोपून गेलो घरात असं झोपलो होतो पुन्हा परत काहीतरी खाडबड खाडबड वाजलं म्हणून खिडकीच्या फटीतनं मी बघितलं त्याच्या आईला तिसरीच बाय आणि ही तिच्या आईला रॅपच्या रॅप ह्यांचा डबल डॅब तुम्हाला सांगतो तिनं बघितलं ह्यासनी गंजी दोघ जण उड्या हाणते ती दिली गंज पिटवून ह्याच्या आईला भडका उडाला होता आम्हाला कळून आला का पळापळ काय करायचं आम्ही दोघांनी कापड चोपड घातली गेलो लगेच तिकडं आमची गंज बाजूला केली त्यांची गंज बाजूला केली ह्या तिघे ऐकते ते वय निबार तुडावला म्हाताऱ्याला एक धोतारच वडतीया एक थोबाडती काय ऐकते ते वय बाया तुम्हाला सांगतो म्हातार चटरी पटरी चड्डी पळत पळत जात होतं पुढं ह्या मागणं पळते त्या तिघी तरी म्हाताऱ्याच्या अंगात मस्ती त्यासनी म्हणतोय आग नका ही तर तमाशा करू तिघी जणी आज चला तिघींचा राग शांत करतो लाज आहे का सांगा बरं म्हाताऱ्याला माझा राग कधी शांत नाही केला आई गप
पुढं पुढं काय झालं त्या दिवशी असंच परत झोपलो होतो आम्ही. परत काहीतरी खाडबोड खाडबोड आवाज म्हणून खिडकीच्या फटीतनं बघितलं चौथी बाय. म्हणलं काय माणूस आहे का काय लागा बाय माझी उसाचं दांडकच घेऊन आली होती. ही म्हाताऱ्याच्या मागणं पळती त्या तिघी मागणं पळती त्या चौघीच्या चौघी. म्हातारं परत लागा चटरी पटरी चड्डीऊ तरी लाज नाही त्याला. चौघीसनी म्हणतं हित्त तमाशा नका करू चौघीच्या चौघी आज चला चौघींचा राग शांत करू. लाज आहे का सांगा बरं म्हाताऱ्या. अशा म्हाताऱ्याला ना चांगला हाणलाच पाहिजे. मामांजींबद्दल असं कधी वाटलं नव्हतं. मामांजी एवढी सोन्यासारखी बायको टाकल्या किरण काय करायचं सांगा. बोलूस त्यांच्याबद्दल. म्हणजे आईंना धरून 5-5 बायका झाल्या. गप्पीस का मी कुठे मामांजी वाढवताय. आई तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशन मध्ये गेलो तू पोलीस स्टेशन तिथं कळलं मला काय गोव्यात अजून एक बायको केली आहे. गोव्यात अजून एक बायको ठेवलेली आहे. मला वाटलं ऐकायला आलं नसेल. मला ऐकू येते सगळं. म्हातारा लय रंगीला हो. मला वाटतंय प्रत्येक जिल्ह्यात एक बाई ठेवून दिली काय. काय महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत. 36 म्हणजे 36 बायका. नका हो म्हातारा म्हणजे काय तुम्हाला सांग म्हाताऱ्याचा कॅस का उगाच पिकल्या देवे. मला तर बिलकुल आदर नाही राहिला मामांजींबद्दल. मी आता पार वडिलांसारखं मानलो होतो त्यांना. नाही तर काय असे निघतील असं वाटलं नव्हतं. एकावर 2ची स्कीम माहितीये. मामांजींनी तर एकावर 6ची स्कीम काढली. गप्ती का ग काय खावळी मांजर. काही मला खावल्या मांजर म्हणाल्या. मी काय असे मी काय असं खोदत खोदत खाली 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 खावल्या मांजर असं असतोय. खावल्या मांजर म्हणजे हे असं लांब हे इकडनं शेजारी. तुला काय लाज आहे का ग बियनी. आता संपता संपता तुला सगळं सुचायला लागलंय वय. लय होत आलाय तुला. आणि करून घे सगळे प्राणी. 2 महिने तुझे प्राणी सगळे संग्रहालयात बंदच असणार आहेत. हा करणारच आहे. मला हवं ते करणार आहे आई. आता तुम्ही आम्हाला ओरडू शकत नाही. मामांजींना सांभाळलं असत ना ही वेळ आलीच नसती आई. मी काय केलं तुझ्या मामांजींना. तुमच्यावरचा राग म्हणून मामांजी असं बायकाचं सूड घेतात माहितीये. मी नाही ग काय केलं. फार 2 पोरं इथं मुंबईत जन्माला घातले आणि ते गेले तर परत कधी आले. तुम्ही पण जायचं ना मामांजीच्या माग माग. आमच्यावर राखण ठेवायला थांबल्या मुंबईला. बघितलं कसं बोलत. कोण बोलताय. हॅलो हा कोण आहे. हॅलो अरे कुठं उलटल्या तुम्ही कवा धरणं वाढत बघा तुम्ही इथं. हॅलो हा बोला. अरे अंडा खरंच बोलितो नमा. अच्छा तुमचा नंबर आहे का हा. नंबर पण बदलला का तुम्ही. अगं बावळट पोरी काय झालं माझा सकाळी मी उसात गेलो पाणी टाका माझा पाय घसरला फोन पडेल तर माझा. नाही तुमचा पाय कुठं कुठं घसरतोय ना ते चांगलंच कळलंय आम्हाला. अगं बावळट माझा डिस्प्लेस तुटलाय तिथं. मला फोन कोणाला करायचं कळना. इथं आमचं नशीब फुटलो. मामांजी मला मामांजी बोलायला लाज वाटते आता. आता कुठल्या बायको सोबत आहे तुम्ही. 5व्या का 6व्या बायको सोबत का त्या गोव्यावाली सोबत आहे. बेडके का तू गांजा मारून आली का ग. नाही तुम्हीच मारला गांजा. कसं बोलत ती त्यांना सगळं माहितीये. गंजीवर खेळता काय देवानंद काय होता बाया केस पिकलेत म्हाताऱ्याला देवानंद. कसं बोलतीस तू. कोण मी लफडी करीतो. तू लपडी आम्हाला सगळं कळलंय तुमच्याबद्दल. अरे का डोका कोण बोलला तुला. कोण बोललं इथं आलो घराला टाळे. सांगा ना कुठं गेले आता तुम्ही? आपल्या घराला टाळा आहे. मग अरे मी दारात उभा इथं हा? दारामध्ये तुला कोण बोललो माझ्याविषयी लपडी करत म्हणून. हा इथं त्याच्या आला एका बाईकडे मी वर डोळ्याकडून बघत नाही. हा उसाला पाणी द्यायला एवढ्या बाया येतात. सगळ्यांना बहिणी मानलंय मी. इथं मी भाऊबीजेला माझ्या पायाला गोळ्या येतात एवढ्या बायांच्या घरी जातो. माझ्यावर संशय घेते तू. कोण बोललं तुला. आम्ही ते इथं घराजवळ आलतो. ते एक भाऊ आहेत ते बोलले तुमच्याबद्दल सांगत होते. झोलर आहे माणूस.
कोणाचा जीव वाराला दे बर त्याला दे त्याला फोन. राहू दे. हॅलो हॅलो हा हे कोण बोलतोय रे तू माई लपडी सांगू राहिला बाय सुनांना बायकुला. अहो मी सावत्या बोलतोय. सावत्या सावत्या बोल. अरे अण्णा खरंच बोलतो. सावत्या काही रात्रीची देशी उतरली नाही का तुझी? अण्णा माफ करा. नमस्कार अण्णा. नमस्कार. अरे काय ना तू काय बोलला पहिले सांग या बायकुला. अहो नाही ती चुकून बोललो मी. मला माहितीच नाही तुमची पाहुणी आहे ती म्हणून. अरे बाबा तू येणारे बा झाला काही वाटल ते सांगत होतो. मी कुठं लपडी केली रे? अहो अण्णा मी त्या ज्वेलर कदम बद्दल सांगत होतो. ज्वेलर कदम? अरे पण हे तर संबंध काय आहे त्याचा? अहो पण ह्या हिता आले तेच हित राहतंय ना, मग त्याच्याबद्दल सांगत बसलो यासनी. मला काय माहिती तुमची पाहुणी आहे ती म्हणून. मला कळत नाही. हे तिथं देवार तिला फोन. अरे तुम्ही तिथं हाय नामा. मामाजी अरे तिथं काय झालं कडमाड? तुम्हाला काय सांगितलं होतं मी? तुम्ही बोलले तू करमवाडीत या. मग आम्ही तू करमवाडीत आलो ना. अरे का कानामध्ये काय तुम्ही पार बोळ घालून फिरिता का ग? काय झालं? सखारामवाडी बोललो मी. आणि ते गठुडे हे म्हैसची तिला पत्ता माहिती नाही का गावचा? तेव्हा फोन तिला. ऐका मामाजी पहिलं माझं ऐका. मी इथनं माफी मागते तुमची. त्या म्हशीला दे. देते मामाजी. सॉरी मामाजी. हॅलो हॅलो. अरे का तुझ्या डोक्यामध्ये मेंदू आहे का कणिक मळून ठेवली आहे मला सांग. लग्नानंतर तुला मी गावात नेलं दर्शनाला देवीच्या. तवा घर फिरली ती भिंगरीवाणी. तू दारातल्या चाफाला लोंबकळून 2 झाडं तोडली आणि तुला घराचा पत्ता कळत नाही. तेव्हा एकदाच आले होते मी गावाला. त्याच्यानंतर मुंबईला आणून सोडलं. तर परत कधी नेलं का तुम्ही तिकडं? मला कसं लक्षात राहणार आहे? तुझं डोकं बंजाळेल आहे. तुला पहिलेच सांगितलं. तू आली कशाला इथं? आले कशाला म्हणजे? तुम्ही नाही येत. मला नको का यायला भेटायला? तुम्हाला इतकी वर्ष झाले आलात का कधी मला भेटायला? फक्त वरडायचं आणि 2 शब्द बोलायचे तेवढंच माहिती तुम्हाला. ठेव फोन. चुकलं माझं. आता याच्या पुढं मी तुला ठेव फोन बोलणारच नाही. फोन ठेवू मी बोलणारच नाही तुला. मग तुला आता ह्याच्या पुढं मी सरळ म्हणणार आहे घरी ये जा घरी निंग. मुलांचं करिअर घडवण्याची पालकांची इच्छा जागृत झाली. आली रे आली आपली लाडकी कोहली फॅमिली आली. चला तर त्यांचं स्वागत करूया वाजवून ताली. नमस्कार. बसा 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 बसा. नमस्कार. येस नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. घे भरारी. नाही अहो काय करताय? कुठे चालला? अहो तसं नाही, मी नाव सांगतोय. घे भरारी करिअर काउन्सिलिंग सेंटर आहे, त्यात तुमचं स्वागत आहे. मी संचालक समीर चौगुले. बोला, मी काय सेवा करू शकतो तुमची? आम्हाला करिअर काउन्सिलिंग करायचंय. थांबा. वरळी सिलिंग म्हणजे मध्येच काय आहे ते? एक मिनिट, काय आहे ना, तुम्ही अशी घाई करू नका, कळलं का? ज्याला प्रश्न विचारलाय त्यांनी उत्तर द्या. हा आता मी शिवाली आत्या नमस्कार. तुम्ही मला नाही, ते आमचे वडील आहेत. अरे बापरे, मला वाटलं प्रेग्नंट आत्या बसली आहे. सॉरी, मला एकदम लक्षात नाही आलं. कधी कधी अप्पर लिप जास्त असतात ना, त्यामुळे असं होऊ शकतं. व्हेरी व्हेरी सॉरी. हां, तर तुम्ही आता मला सांगा, तुम्ही इकडे का आलेलात? पण आरामात सांगा, घाई करू नका, एकदम रिलॅक्स. हां, आपण आपल्या घरात कसे असतो रिलॅक्स, तसे आरामात सांगा. हां, का आला तिकडे? आम्हाला करिअर काउन्सिलिंग करायचं. कसं ते दिसतंय? बसा, नीट बसा. अहो रिलॅक्स म्हणजे एवढा असं बिभत्स वाटतं ना ते, असं नका करू ना. एनिवे, मला कळलेलं आहे तुम्हाला करिअर काउन्सिलिंग करायचं आहे. योग्य ठिकाणी तुम्ही आलेलात, अगदी योग्य ठिकाणी. कसं असतं, मुलांच्या या वयात जर त्यांना कळलं त्यांची दिशा काय असली
तर कसं असतं पुढे सगळे जी जर्नी असते त्यांची ती टार्गेट कसं अचीव करायचं हे सगळं सुलभ होऊन जातं. व्हेरी गुड, तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. मला सांगा तुमची नावे काय आहेत? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. ही नावे आहेत तुमची? बापरे, एकदम इट इज सो स्ट्रेंज. खूप इंटरेस्टिंग आहेत पण ली 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 मला जाम आनंद झाला. मला सांगा तुम्ही राहता कुठे? मी राहते माझ्या घरी. मी पण राहते त्याच घरी. मी तर यांच्या आधीपासूनच राहते याच घरी. ते घर माझंच आहे, अग्रीमेंट माझ्या नावावर आहे, मग मी तिथेच राहतो. ते तुमचं वेगळं कशाला आहे थोडंसं? यांचा एक सूर आहे त्याच्यात तुम्ही वेगळंच काहीतरी. एनिवे, हे बघा मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, तुम्ही राहता कुठे, याचं उत्तर घरी कसं देतात? सगळे घरीच राहतात. मी काय कांगारूच्या पिशवीत राहतो का? सगळे घरीच राहतात ना, आपापल्या घरीच राहतात की नाही? बरं मला सांगा ते घर कुठे, पत्ता काय घराचा? आम्ही राहतो ठाकूरली. तिथे शिफ्ट झालोय हल्ली हल्ली. बिल्डिंगचं नाव सावली, कॉम्प्लेक्सचं नाव माऊली. आमच्या नाक्यावर आहे एक बार, त्याचं नाव चुलबुली. तिथे गाणं लागतं खलीवाली खलीवाली. खलीवाली 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 खलीवली खलीवली. अरे थांबा रे. अरे हे आहेत का रे, डोक्यावर पडलात तुम्ही सगळे? अरे असं नका यार करू. तुमच्या नाक्यावर बारमध्ये कुठलं गाणं गायलं जातं, कुठल्या गाण्यावर नाचतात की 17च्या पाड्यावर नाचतात? मला काय करायचंय? मी इकडे का आलोय, तुम्ही इकडे. हे बघा, तुम्ही इथे करिअर काउन्सिलिंग करायला आलात की नाही, बरोबर? बरोबर. बरोबर बरोबर. चूक नाहीच. तुझं काय रे वेगळं, मध्येच वेगळं काहीतरी तुझं आहे? मुळात हे करिअर काउन्सिलिंग तुमच्यासाठी नाहीच आहे. तरुण कोण आहे तुमच्यात? मी आहे तरुण. मी पण आहे तरुण. मी आहे मध्यम वयीन. मी मध्यम वयीनच्या पुढे म्हातारपणाच्या 5-6 वर्षाच्या आधीच्या तारुण्य. अरे थांब रे तू. मुद्दाम करतोस का रे तू? मुद्दाम करतोस? मी ह्यांना विचारतोय ना. आणि मुळात हे गाताय कशाला तुम्ही? हेच हे कुठला टोन आहे हा? ही चाल कुठली आहे? मला उगीच आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये निवेदन वगैरे करतोय असं वाटायला लागलंय. बाकीचं गातात मी निवेदन करतोय. कृपया असं करू नका. नॉर्मल बोला, नॉर्मल बोला. आम्ही असंच बोलतो. बोलू नका. ए अरे कोण आहात यार तुम्ही? मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. बोलत ना परत आयुष्यभर सांगते मस्करी करू नका यार. डोकं फिरता रे माझं. असं करू नका यार. हा मला सांगा करिअर कुणाला करायचंय? मी सांगू? हा विसरलो. कशाला सांगतो रे मग? सांगतो कशाला? आणि असं कोण आठवतं? कोण आठवतं असं? करिअर कुणाला करायचंय मला सांगा. हात वर करा त्यांनी. शाबास. मला सांग तुला काय व्हायचंय? मला व्हायचंय डॉक्टर. मला नाही व्हायचं डॉक्टर. मला व्हायचंय परत एकदा आई. एक मिनिट थांब रे जरा. तुला मोठेपणी काय व्हायचं ह्याचं उत्तर मला नाही व्हायचंय परत एकदा आई असं असू शकतं? आई व्हायचंय ना, मग जा ना ह्याच्या बरोबर हनीमूनला. कशाला इकडे आली आहेस? ईश्वर. ए गप्प. ईश्वर कोण असतं? ईश्वर. अरे नका यार असं करू. मी तुम्हाला काय विचारतोय? तुला डॉक्टर व्हायचंय? मी अजिबात बोलू नका. हे तुमच्यासाठी नाहीये. तुला डॉक्टर व्हायचंय मला सांग. मला सांग बाळा, तुला डॉक्टर का व्हायचंय? कारण मी लहानपणापासून रोज डॉक्टर डॉक्टर खेळली. मी लहानपणापासून रोज लगोरी लगोरी खेळली. मला तर लहानपणीचं काहीच आठवत नाही. मला लहानपणी आठवतं कारण मी रोज बदाम खाल्ली. मी बदाम नाही खाल्ली. मी रोज भेळ खाल्ली. मी रोज खारी बिस्किट खाल्ली. मी तर रोज च्विंगम खाल्ली. चावत 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 चावतच राहिली. हिने खाल्लेली च्विंगम माझ्यावर थुक थुक थुकली. मग ती च्विंगम चिकटली आणि माझी पॅन्ट फाट फाटली. अरे येडेबिडे आहात का रे तुम्ही? काय बोलताय तुमचं तुम्हाला कळताय? डॉक्टर काय व्हायचं? इथून सुरू झालेला प्रवास फाटलीपर्यंत पोहोचतो कसा तुमचा? आणि तुझी पॅन्ट फाटली तर फाटली म्हण ना. फाटली काय 3 महिने फाटत होती? फाटली माझी पॅन्ट. कोण म्हणतं असं? तुम्हाला काउन्सिलिंग करायचंय ना? मी सांगू? नाही सांगत जा. हे शानपणा कोणा करतो ना मग? नाही सांगत कोणाला? दमून करतो का हा? एक मिनिट, माझी अपॉइंटमेंट
मी खूप बिझी काउन्सिलर आहे, 3-3 महिने अपॉइंटमेंट मिळत नाही. प्लीज तुम्ही जा तिकडे, माझी मस्करी करायला प्लीज जा. सॉरी. सॉरी 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 म्हणायचं नाही, क्षमा असावी. ते पण नको. शांत, अति करू नका. सर चिडू नका. मागे बस, काय चिडू नका, मागे बस. चिडू नका, मारू नका. बावळट मी इकडे तुमच्यासाठी अर्धा तास काढायला. आता एकदा तरी काय केलं हाकलून देणार सांगून ठेवतोय. बाळा मी काहीतरी समजावतो तिला, तिच्या महत्वाचं आहे ते. तुला डॉक्टर व्हायचं ना बाळा. कसं असतं, त्यासाठी तुला सायन्स फॅकल्टी जॉईन करावी लागेल. सायन्समध्ये तुला चांगला अभ्यास करावा लागेल. मग 12वी नंतर MBBS एंट्रन्स, मग MBBSचा अभ्यासक्रम, आणि त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये स्वतःचं नाव रजिस्टर करावं लागेल, आणि त्यानंतर तू डॉक्टर होशील. या सगळ्याला 10 ते 14 वर्ष लागतील बाळा. मग मला नाही व्हायचंय डॉक्टर, मला व्हायचंय टायर मध्ये हवा भरणारी. एवढा शार्प युटर्न, एवढा युटर्न म्हणलं स्वतःच आपटशील. अगं बाळा असं करशील तू, सुरुवात डॉक्टर पासून केलीस आणि आता तू काय म्हणतेस टायरमध्ये हवा भरणार. एक मिनिट तू बोलू नकोस, तू सांग बाळा. तू बोलू काय मध्ये, हा तू सांग बाळा, तुला काय व्हायचंय. काय झालं, काय झालं, काय व्हायचंय. मला बनायचंय पावली. पावलीने माझ्यासाठी खूप कष्ट केली, म्हणून मला बनायचंय पावली. तुला बनायचंय पावली, मग ये तू बन पावली. मला बनायचंय आवली, त्याने माझ्यासाठी काहीच नाही केली तरी पण मला बनायचंय आवली. तुला बनायचं आवली, मग घे मी माझ्यासारखी तुला मिशी लावली. तू बन आवली. मी बनली आवली. आ. आ. ही तर पडली. आता येणार प्राजक्ता माली. वा 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 वा. परफॉर्मन्स झाला एकदम खाली खाली. आम्हाला खूप मजा आली. सुपर हिट. बरं आता तुम्हाला कशी वाटली आमची ही कोहली फॅमिली. असंही या फॅमिलीच्या प्रेमात मी होतोच, पण आज लाईव्ह बघण्यात खूप गंमत आली, खूप मजा आली. सुप ती फॅमिलीच गोड आहे, नो डाऊट. आणि मला असं वाटतं की जास्त रंगतं ते जास्त त्या समीरच्या रिॲक्शनने. थँक्स, मी ते आलो आहे, मला बोलवलं आहेत, आणि थँक्स की मला बऱ्याच दिवसानंतर या फॅमिलीला मी जवळनं पाहतोय. थँक्यू. सई एकदम रिलॅक्स होऊन सांग कसा वाटला परफॉर्मन्स. सुसाट परफॉर्मन्स. गाईज मला असं वाटतं की सिरीजच्या रूपी या MHJनी सगळ्या महाराष्ट्रालाच ना खूप सारी घरं दिली आहेत, आणि असं सांगितलंय की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कुठल्याही घरी जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही आम्हाला असं श्रीमंत करून टाकलंय. खूप मिस करत होतो कोहली फॅमिलीला, आणि आज भेटली आणि आम्ही तृप्त झालो. थँक्यू सई. गावाकडची जमीन विकणाऱ्या गावकऱ्याला 2 गावकरी करतायत मार्गदर्शन की दिशाभूल. चला तर बघूया तिकडे काय घडतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. कारभारी भी जाते माहेराला हो, कारभारी भी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू हो, कारभारी बघून किती मी लाजू. वा वा म्हणे वा वा वा. सुरांचा घोडा जसं काय सकाळीच पिसाललाय ना. वा वा वा. बांधून ठेवा नाही तर कुठेतरी घेऊन जायचं आपल्याला. बन्या वो मला एक स्पेशल चाय न एक गटर दे. हो कदम हो, काय झाला. तुम्ही रात्री दारू पिऊन जिथं पडताव ना ते गटर, आणि मी चाय सोबत देतो ते बटर. काय पण बोलतात. हो वसाऱ्या दे म्हणा पचकन. पटकन घाईत आहेत घाईत आहेत. हो कदमानू
जाम खुशीत दिसताय चाय बरोबर बटर पण मागितलाय. अरे खुशीत म्हणजे खुशीतला खुशीत आज जाम भारी आहे. अरे आज जाम भारी मजा येणार आहे म्हणजे आयुष्यामध्ये. काय सांगता बाय काय अरे वसारे ती माझी ती जमीन आहे ना एवढ्याचा तुकडा त्याच्यावर कायच होत नाही. तिला गिरायक लागलं. वा वा वा. तू माझी जमीन घ्यायला तयार आहे. वा. तो म्हणला 1.25 लाख रुपयाला मी तुझी जमीन घेतो. म्हणलं काय येडाच काय 1.25 लाख रुपयाला मी तुझ्या जमीन देणार आहे. मी तुला देणारच नाही. तुम्ही 1.25 लाख रुपये नाही म्हणाल अजिबात नाही का मी उगाच काय येडाय एवढ्या कमी पैशात मी देईन त्याला. 1.25 लाखात नाही म्हणाल नाहीच बोललो घेईन तर मी कमीत कमी 1,25,000 देशील म्हणा तर मी घेईन. बापरे नाही. कदमानू म्हणजे तुम्ही 1.25 लाख म्हणजे किती समजता वाय अरे काय बोलतो का तुम्हाला कळतं का नाही. काय? 1.25 लाख म्हणजे 1,03,000. काय मग काय गे? एवढ्या कमी पैशाला मी देईन. 1,03,000 कसं काय कसं काय म्हणजे आता आपण घड्याळ बघा घड्याळ बघितल्यावरती आपल्याला कळतं 1.15 वाजलं म्हणजे किती वाजलं. एक छोटा काटा 1 वर असतो न मोठा काटा 3 वर असतो तेव्हा किती वाजलं 1.15. मग 1,03,000 नाही झाला. मग तुम्ही बरोबर यावाद केलेला आहे. बरोबर 1.25 लाख बरोबर आहे. बस येडा नाही मी अजिबात येडा नाही, नाही हुशार तुम्ही आहे. येडे नाहीच जाय. मग? मरेनू तुमच्यासारखा हुशार माणूस मी या पृथ्वीवर बघितलाच नाही. हा. उत्क्रांतीच्या टायमाला माकडांना भेटला वाचताव ना सगळे बाव चालले असते. लक्षात घ्या. चायनी बटर का वा वा वा. खा कदमानू चायनी बटर खा. वा, वा. मी काय म्हणतो एवढा मोठा यावर गेला वाय हा. वाय नकावडी चायनी बटर भेटेल का आम्हाला. अरे वसाऱ्यानं नुसतं काय उपाशी काय रे तू. नाही. ए भाव देस त्यानं काय दे. हो यांना चाय देऊ नका. हा? चाय पितात पैसे देत नाही निघून जातात. नाही. अरे ते वसाऱ्या मला आज आनंदाचा दिवस आहे. काय माझा व्यवहार झाला आता होणारच आहे वसाऱ्या. नाट नको लाव पहिलं ते घे. मस्त. बालू काय आहे म्हणजे खरं म्हणजे ना कदमानी ना सोन्याचा बटर चायत बुडून खायला पाहिजे. आता नाही. होय तर. अरे लाखामालीची जमीन 1.25 लाखात फुकली नाही बने. हो तुझा जो जमिनीचा तुकडा आहे बघ हो. यांच्या बांधाला बांध लागून हाय हा केवढा आहे तो तुकडा. यांचा जमिनीचा तुकडा आहे हा. ना तेवढाच आहे सेम. होय काय मग? अच्छा तो काय काढणार आहेस काय ऐकणार आहेस. विकणार आहे पण 1.25 कोटी तरी घेईन मी किमान. घ्या. 1.25 कोटी काही याला झालंच काय आवरीची जमीन 1.25 कोटीला जाणार आहे येड्या. अरे तुझ्या जमिनीची धार मारलीस तर बाजूच्या शेतात वर घाल जातात. एवढी आपली बारीक जमीन एवढे ह्याच्यात विकतो साईज कोण घेईल बा. कोण घेणार सांग याला. नाही तर काय सगळे घेतील येडे तुम्ही आहेत. येडा मी आहे? मग? येडा कसा येड्या म्हणजे पुढच्याला माहिती आहे या जागेत विमानतळ होणार आहे ते. म्हणजे इकडे विमानतळ होणार आहे. मग? काय बोलताव तुम्ही का आहे कुठे गिराय कुठला आलंय. गिराईक मुंबईचा आहे. म्हणजे त्यांना टीप गेलेली आहे इथं विमानतळ होणार आहे. कितीला विकणार आहे तुम्ही. 1,25,000 कमी घेणारच नाही बोललेलो मग आहे. हेच ना तो बघा ती जमीन 1,25,000 रुपयाला घेणार. हा तुमच्या जमिनीच्या तुकड्यापासून जेव्हा 300 मीटर अंतरावर मोठं विमानतळ होणार ना तेव्हा तीच जमीन तो 4 करोडला विकणार. काय बोलतोस काय एवढी विकल तू एवढी महाग काय पण बोलशील तोंडात येईल तर? एवढं म्हणजे 4 म्हणजे अगदीच काही 4ला आहे पण 1.5-2 करोड कुठे गेले नाही. मी काय म्हणतो काय म्हणून सौदा फिक्स झालाय काय तुमचा. ठीक झालंय नाही म्हणजे नाही जर झाला असेल तर मी म्हणतो तुम्ही पैसे वाढवून घ्या. हा. पैसे वाढवून घ्या. पैसे किती मिळतात तर बघा विमानतळ होणार आहे तिथं. हा गंडून घेऊ नका तुम्हाला सगळे गंडवतात घरातली झुरलं पण गंडवतात तुम्हाला चपाती घेऊन जातात तुमची. बनेसारखं हुशार राहा जरा. अरे कदम तुम्हीच आहे ना. हा मी आहे, मी आहे. मी श्यामसुंदर राजपूत. हा मग अरे मग काय करताय काल रात्री फोन केला होता ना मी हा. जमिनीबद्दल आपलं बोलणं झालं होतं हा. तर कॅश घेऊन आलोय तर करून टाकू बॉस होता हो. आणि जाऊ रजिस्टर ऑफिस मध्ये इकडे 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 या इकडे या इकडे बसा बसा इथं. हे बघा आता संधी आहे त्याला म्हणावं मला जागा ऐकायचीच नाही आहे आणि जर जागा तुला घ्यायची असेल तर 1.25 कोटीच्या खाली मी घेणार नाही. कळलं ना. कळलं काय. यस ही संधी 1.25 कोटी. विमानतळ होणार आहे माहिती आहे ना. हा लक्षात असू द्या बिंदल. तिथपर्यंत जाय पण विसरू नका आकडा. आता लगेच काय तिकडे जायची गरज नाही आहे. नाही हा नाही मला घाई आहे जरा. असू द्या पण मला जमिनीचा भाव थोडासा वाढवून पाहिजे. हा, बघ. अरे बापरे अहो
कदम असं काय करता? अरे काल रात्री आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही काहीच बोलले नाही, आता अचानक तुम्ही बॉम्ब टाकताय. ते काय नाही, थोडंसं म्हणा वाढवून पाहिजे. अरे असं नाही ना, पैशांची अरेंजमेंट नाही झालेली आहे ना माझी, असं कसं तुम्ही मध्येच सांगता? असं नाही ना चालत. अरे पण मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे ना. हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, नका काय करू, मी करतो काहीतरी ऍडजस्टमेंट करतो. थोड्यासाठी व्यवहार नाही मोडला पाहिजे बाबा, वाढवून पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ठीक आहे, किती वाढवून पाहिजे? 5,000, 7,000, 10,000, 1.25 करोड. 1.25 करोड? हा. अरे 1.25 करोड पाहिजे? हा, अरे तुझ्या डोकं बिकट ठिकाणावर आहे का रे बोरा आहे? एकदम ठिकावणार आहे. अरे तोंडाला येईल ते नको बोलू ना रे. अरे भंगायला भेजाच्या कडू धोत्र्या. अरे तुझ्या जमिनीवर करोड हा शब्द लिहिला ना तर त्याच्यातली काही अक्षरं जमिनीच्या बाहेर चालली जातील, एवढीशी जमीन आहे ती. जाऊ दे ना म्हाताऱ्या. अरे गुच्चूपट, तुझ्या जमिनीवर कोणी जांभई दिली तर होट जमिनीच्या बाहेर चालले जातील. अरे जाऊ दे ना, ती माझी जमीन आहे. गुच्चूपट, पण बाय ना एका रात्रीत भाव वाढवला. अरे काय जमीन आहे का शहरातली झोपडपट्टी आहे लगेच वाढायला? म्हाताऱ्या तुला माहिती आहे, मला माहिती आहे. माझ्या जमिनीच्या बाजूला विमानतळ होणार आहे. अरे, ती जमीन तुला घ्यायची आहे या कमी पैशामध्ये. अरे नाही. ना तू बाहेर जाऊन जास्त पैशाला विकणार नाही आहे. हो. ए तुझा डाव मी होऊनच देणार नाही अरे नाही म्हाताऱ्या. ना. अरे परप्रांतीय राजदूत. ए मी परप्रांती असं देईन ना तुझ्या कान फट्ट्यात. अरे धुड्याचा आहे मी, धुड्याच्या. मग बोललो ना परप्रांतीय म्हणून. अरे तुम्ही बाय ना, धुळे महाराष्ट्रातच आहे ना हो. अख्ख्या देशात एकच राष्ट्र आहे महाराष्ट्र, आणि अख्ख्या महाराष्ट्रात एकच देश आहे खानदेश. ते तुम्हाला नुसतंच काय कोकणच माहितीये नाही, नाही, का? पाहुणे. खानदेश महाराष्ट्रात आहे, माहिती नाही का? जाऊ दे माफ करा. आता 4थी पर्यंत हुशार होता, त्याला पुढचं नाही माहिती आहे का? हा लक्षात ठेव. दादा काल आमचं सगळं ठरलेलं होतं फोनवर. बरं. आज हा माणूस डायरेक्ट पलटी मारून देतो. नाही असाच आहे. मुंबईला नोकरी करतो मी, म्हटलं निसर्गरम्य कोकण आहे बुवा, तिथे एखादा छोटासा जमिनीचा तुकडा हवा, नाही, बरोबर. म्हणून मी सगळं असं जमीन घेत होतो. होय काय? यांच्याशी बोलणं ठरलेलं होतं आणि एकदम हा माणूस आहे ना 1.25 लाखाच्या 1.25 कोटी म्हणतो. होणार आता, भाव वाढणार आहे, विमानतळ होणार आहे. फ्रूट 1.25 कोटी? हा. 1.25 हा शब्द तरी तुला लिहिता येतो का रे? 1.25 मध्ये स ला स लागतं का व ला व लागतं रे? ते लिवायचंच असेल तर मग 1 कोटीला घेऊन टाक. अरे तुम्ही बाय ना चगेल लगेच 25 लाख कमी करून टाकले तू. हा, म्हणजे लिवायचं. दलिंदर, अरे तुझ्यासाठी मरमर करत इथे आला, असं डोकं फिरताना असं वाटतं तुझं नाही, मुंडकं- नाही, पाहुणे, अरे कसं करतोय तो? नाही, नाही. अरे मग चला म्हणजे आगोर येतो. तुम्ही जरा सांगा नाही, समजून. नाही, थांबा. जास्त बोलू मी नको. कोण आहे जरा समजून सांगा. कोण आहे रे तू? कोण आहे? थांबा. हा? तुझ्या गावात आलो सांगा, तुला येऊ ही नको. सांगतो. थांबा, थांबा. हा, वर नाही, काय वर चढतो? थांबा. एका बुक्क्यात खाली पाडीन तुला. उतरा खाली, दलिंदर. कपात पाडाल तुम्ही. शांत व्हा, शांत व्हा. अरे म्हणजे काय माणूस आहे? नाही, नाही, नाही. इकडे गप्प. म्हणजे 1.25 करोड? तुम्ही शांत राहा, शांत. तुम्हा- 1.25 लाखात हो, तुम्ही- हा, त्याच्या नादाला लागू नका. गेलेला आहे तो, सटकलेला आहे. सगळे सांगा त्याला समजून सांगा सांगा. सगळं क्लिअरच करतोय आता. हा. त्याला गाडी शोधते गावात अरे बापरे, दिवस रात्र. हा सडेल पटक भेजायचा आहे. याचे आटे ढिलेच. आटे ढिले काय, त्याला आटच नाही आहे. बिन आट्याचा माणूस. हा. अरे बापरे, म्हणजे बिना आट्याच्या माणसासोबत मी सौदा करत होतो. हा, मग म्हणजे तुमचं पण बघा आता काय ते. अरे काय बोलता हो, मला काय माहिती. अरे रजा टाकून आलो मी इथे. तुमची रजा फुकट जाणार ना. अरे कशी फुकट अरे, जाणार? आम्ही कशासाठी? जमीन बसा घ्यायची होती इथं. मला. इथं बसा. तुम्हाला खरंच कोकणात जागा घ्यायची? हा घ्यायची. काळजी करू नका. बरोबर. तो टपरीवर पोरग्या दिसतोय हा, हा. बनी, त्याची जमिनीचा तुकडा यांच्या बाजूला आहे. असं का? हा. कितीला सौदा ठरला होता? 1,25,000. 1,25,000. 1,20 मध्ये तुम्हाला देतो. फक्त 1% आम्हाला दोघांना द्यायचा. अरे मी तुम्हाला 2% देतो, पण जमीन नक्की द्या. नक्की दिली म्हणजे काय? अरे तुम्ही बायना बाटोड, तुझ्या गावात तुझ्या बाजूला तुझ्या नाकात टिचून जमीन घेतो आता मी. याची जमीन घेतोय. हा. अरे तो बिचारा 1.25 कोटीला विकतोय. नाही असं काय नाही, आपलं 1.25 कोटी असं काय नाही. ते काय 1 लाख 1.25 लाख जे देतील त्यात मी देऊन टाकीन जमीन. अरे म्हातारा काय येडायच काय? अरे विमानतळ येते ना तिकडं. कुठं? अरे आपल्या गावामध्ये. अहो गेली 20 वर्ष शहरातली पोरगी सून म्हणून आपल्या गावात आली. विमानतळ कुठं येणार आहे? अरे म्हातारा असं काय बोलता? हे बोलत होते म्हणा. कोण? आम्ही आम्ही काय बोलू? अरे म्हातारा तुम्ही बोलत ना. अरे एसटी येत नाही आपल्या गावात. नाही तर काय? टमटम अर्ध्या किलोमीटर थांबते, तर इमान कुठं येणार आहे? अरे म्हातारा तुमच्या मुलं माझा सौदा बोललेला आहे. म्हातारा ऐक मला इकडे. काय काय? नाही, नाही. दूर दूर दूर, हात नाही लावा. चल. लांब राहा, लांब मी काय लांब. म्हणतो, ऐक ना. हा. हा कितीला देतो जमीन? 1,20,000. मी 1 लाखाला देतो तुला. नाही घ्यायची. 90,000 तरी घ्या. घ्यायची नाही. 75,000. अरे फुकट पण घेणार नाही तुझी जमीन. तो
बाबडा आवडत नाही मला तुझं थोबडं फोडून जाऊ दे पाहुणे माय चला ना. तिकडे. पाहुण्यानो. ऑफिसला जाऊ डोक्यावर पडलेलं मन. ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करू चला मला उशीर चला चला हो, अरे ते यावर काकांनो, जरा शांत राहा. 2 मिनिटं दुकानावर लक्ष ठेवा. 5 रुपयाला एक चाय आहे. स्पेशल चाय दिली तर 10 रुपये. आणि जर बटर कोणी खाल्ला तर 3 रुपयाला एक बटर. नीट लक्षात ठेवा. हा आणि गलास चांगली स्वच्छ धुवा. एखादा गलास तुमच्या हातून फुटलं तर 15 रुपये ह्याला द्यायला लागतील. बरं? तेवढं चला 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 पटकन आपल्या ऑफिसात जायला लावा. यावर घेऊन टाकू. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. लाखो उधळावेत असं झालं परफॉर्मन्स. वा वा, बहारदार. भरतदा काय म्हणाल? वा, काही क्षणापुरता आम्हाला कोकणात घेऊन गेलात तुम्ही. स्किट तर आपल्यातूनच झालंय. मी सगळ्यांचा चाहताच आहे. प्रभाकर मोरे म्हणा किंवा तुझ्या भाषेत म्हटलं तर हा शशी कपूर. नंतर श्रमेश, तुझं आणि प्रथमेश मी भरपूर स्किट्स पाहिल्यात इथून. आणि हास्य चित्राचा प्लस पॉईंट हाच आहे की नुसतं मुंबई पुणे किंवा असं नाही आहे, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रातले भाषा, त्याविषयी असणारं ज्ञान, त्या प्रांताचं महत्त्व हे सगळ्यांना नकळत आपल्या स्किटमध्ये ह्या प्लॅटफॉर्मवर येतं. त्याचा एक आनंद वेगळा आहे. ती भाषा आली, ही भाषा आली, विविध भाषा आहेत आपल्या महाराष्ट्रात, आणि त्यातला तो गोडवा आहे तो ह्या स्किटच्या माध्यमातून तुम्ही मांडता. त्याबद्दल त्या रंगमंचाचं कौतुक आहे. वा वा वा, क्या बात दादा, खूप छान सांगितलं. श्यामदादा, तुम्ही अनेक वेळेला अनेक शब्द वापरता तुमच्या भाषेत, खानदेशी भाषेत, पण एकसारखा शब्द, मी रिपीट झालेला शब्द कधीच ऐकला नाही. आज पण तुम्ही जे बोलला ते पहिल्यांदा कानावर पडलं. तर ह्या व्हरायटीसाठी थँक्यू. आणि नंतर आम्हाला एक एक शब्द बसवून सांगत जा त्याचा अर्थ. मजा आली नेहमीप्रमाणे. ह्या सिरीजची एक वेगळी मजा आहे, ती आज आम्हाला खूप दिवसांनी घेता आली, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जाता जाता आजचा शब्द तर सांगून जा. भंगायला भेजाचं म्हणजे जसं भेजा दुबंगलेला आहे. ओ हो हो हो, क्या बात आहे, भारी उपमा आहे. थँक्यू.